हे आहे त्रिकोणासन. त्रिकोणासन बरेच जण करतात, पण मी काय ऑब्झर्व केलं की सरळ उभं राहायचं, उभं राहून पायात अंतर घ्यायचं, हात असे घ्यायचे बाजूला आणि वाकायचं. या आसनाचा सराव योग्य प्रकारे केल्यानंतरच या आसनातले सर्व फायदे आपल्याला मिळत असतात. त्या आसनामध्ये जे आपण साईड बेंडिंग करतो त्यामुळे पोटाची जी बाजूची वाढलेली चरबी आहे ती कमी होण्यासाठी या आसनाचा भरपूर फायदा होतो. तसंच साईडला बेंड केल्यामुळे पाठीचा आपला संपूर्ण कणा आहे त्याला सुद्धा चांगला ताण मिळतो. तसंच दोन्ही पाय इथे सरळ ताणलेले आहेत. पायांच्या दिशेने जाणाऱ्या रक्तवाहिन्या आणि सर्व स्नायू यांना चांगला ताण मिळतो. हा ताण मिळाल्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. आता गुडघ्याचा पूर्ण भाग आहे, याच्या आतमध्ये कार्टिलेजेस आहेत, याच्या आतमध्ये लिगामेंट्स आहेत. या सगळ्या भागांना रक्ताभिसरण चांगलं होणं महत्वाचं असतं. जर ते चांगलं नाही झालं तर मग गुडघ्यांसंबंधित अनेक त्रास निर्माण होतात. प्रत्येक भाग ताणला गेलेला आहे. हात ताणलाय, पाठीला ताणलाय, मानेला ताणलेलं आहे, मान फिरवलेली आहे, खालचा हात ताणलाय, इथून ताणलेला आहे, पायाच्या सर्व भागांना ताणलेलं आहे. हा ताण संपूर्ण शरीरातलं रक्ताभिसरण सुधारत असतो. या प्रसाद दादा सोबत करा. पहिले दोन्ही पाय जोडायचे आणि पहिले शरीराशी कनेक्ट व्हायचंय. हे आसन म्हणजे फक्त पोश्चर समजू नका की पाय इकडे, हात इकडे, खाली वाका, वर बघा असं समजू नका. योगासन, या आसनाच्या अगोदर योग हा शब्द येतो आणि जिथे योग हा शब्द येतो तिथे एकाग्रता आलीच. ही एकाग्रता आपलं मन आणि शरीर एकत्रित चालवणारी जी शक्ती आहे, प्राणशक्ती, या ठिकाणी आपल्या शरीराला आणि मनाला आणत असते. त्यामुळे आपण आसन करताना याचं भान घ्यावं. पायांचे तळवे, गुडघे, मांड्या, पाठीचा कणा, दोन्ही हात. आता या सगळ्याशी जेव्हा माणूस कनेक्ट होतो तेव्हा बाहेरच्या सगळ्या गोष्टींशी डिस्कनेक्ट होत असतो. तुमचे सगळे विषय बाहेर जातात. इथे एकाग्रतेला सुरुवात होते आणि इथे आसनाला सुरुवात होते. आता दोन्ही हात ताणायचे, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. प्रसादाच्या उंचीनुसार त्याने जवळजवळ 2.5 फूट तरी अंतर घ्यावं. अजून जर उंची असेल तर तुम्ही 3 फुटापर्यंत जाऊ शकता. 2 हात आणि दोन्ही पाय हे चारही भाग ताणले गेलेले आहेत बाहेरच्या दिशेने. संपूर्ण शरीराचा हा मध्य भाग, इथून ही उजवी बाजू आणि इकडची डावी बाजू. समत्वम योग उच्चते. ही समता आपल्या शरीरातल्या या भागांपासून सुरू होते. आसनामध्ये सुद्धा हा गुण आपल्याला उतरवता यावा. त्यामुळे जरी हे आसन उजव्या दिशेने तुम्ही वाकून करत असाल तरी डाव्या बाजूकडे तितकीच जाणीव पाहिजे, तितकाच कॉन्शियसनेस पाहिजे. आणि म्हणून आपण हे ताण पहिले दिले. बघा, आपण पहिले 1-1.5 मिनिट झालाय पण अजून वाकायला सुरुवात केलेली नाही. आता आपण हा पाय पूर्ण वळवणार आहोत. या पायाची नीट अलाइनमेंट बघून घ्या. या पायाचा हा जो आर्च आहे, हा आर्च, या आर्चच्या लाईन मधून सरळ इकडे ही टाच येते. हे बघा टाच. आता ही टाच आल्यानंतर दोन्ही पाय हिप बोन मधून ताणायचे सरळ. आता कंबर न वळवता, कंबर इथे असणार, पण फक्त हात हळूहळू खाली आणायचे. बेंडिंग कुठून होते लक्षात घ्या. कंबर सेंटरलाच आहे ना, या दिशेला गेली ना या दिशेला गेली. त्रिकोणासनात जातानाचा प्रसादाचा स्पीड ऑब्झर्व केलात का? अचानक हे करायचं नाही. वेळ घ्या, हात चांगले ताणून तुम्हाला बॅलन्स येतो. जेव्हा आपण हात ताणतो तेव्हा आपल्या संपूर्ण शरीराला बॅलन्स येतो. बॅलन्स मिळाल्यानंतर बेंड. आता बेंड करताना एक लक्षात घ्या, हे प्युबिक बोन पुढे काढायचं. वर जेव्हा काढतात तेव्हा बटक्स खाली जातात आणि जेव्हा हे प्युबिक बोन खाली जातात तेव्हा बटक्स वर जातात आणि मग चुकीची अलाइनमेंट होते. काय लक्षात घेतलं? प्युबिक बोन वर, बटक्स खाली. मेंटेन धिस अँड देन बेंड. बेंड. आता तुमचा हात पूर्ण खाली असा जायलाच पाहिजे असं नाही. कितीतरी जण योगासनांच्या पुस्तकात बघून आसन करण्याचा प्रयत्न करतात किंवा व्हिडिओ बघून आसन करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये कम्प्लीट पोझिशन दाखवली जाते कारण त्या साधकाला योगासनांचा सराव असतो. पण आता प्रसादाचा हात इथपर्यंत पोहोचलाय म्हणजे तुमचा पोहोचलाच पाहिजे असं नाहीये. कदाचित इथून फ्लेक्झिबिलिटी तुमची कमी असू शकते. तर अशा वेळेस गुडघ्याच्या खाली हात ठेवायचा, प्युबिक बोन मेंटेन करायचं आणि शोल्डर्स. तुम्ही बाजूने बघताय आता त्यामुळे तुम्हाला नीट दिसेल. पायाची बोटं, अँकल, हा हात, गुडगा, खांदा, डोकं सगळं एका रेषेत आहे. म्हणजे जर चुकीचं असलं असतं तर कंबर बाहेर असली असती अशी. आणि जर तुम्ही बरोबर करताय तर साईडने बघायचं. तुमच्याकडे मिरर असेल ना तर तुम्ही ही प्रॅक्टिस खूप चांगली करू शकता. कंबर आत गेली की करेक्शन, सरळ एक सरळ रेष तुम्हाला अशी दिसेल.
हा जो बाहेर काढलेला पाय आहे याला एक्सटर्नल रोटेशन मध्ये न्यायचं. एक्सटर्नल म्हणजे आउटसाइड, इंटरनल म्हणजे इनसाइड. सोपी गोष्ट आहे. पाय असा होता, इंटरनल होता, त्याला एक्सटर्नल केलं. आता इथे परिणाम दिसतोय तुम्हाला, पण कारण ही बोन मध्ये आहे. तर जर इथून एक्सटर्नल करायचं असेल तर याची सुरुवात तुम्हाला हिप बोन पासून केली पाहिजे. चला, दुसऱ्या पायाचं सुद्धा एक्सटर्नल म्हणजे एनर्जी कशी फ्लो होते, दोन्ही बाजूने फ्लो होते. एक हात ताणलेला आहे आणि दुसरा हात ताणलाय. हा हात जेव्हा आपण खाली ठेवतो तेव्हा वजन संपूर्णपणे सोडून नाही द्यायचं. या हाताने अँकलला प्रेस करायचं आणि या दुसऱ्या पायाने सुद्धा टाचेने खाली प्रेस करत राहायचं. 3 भागातून ट्विस्ट करायचं. एक लंबर पार्ट कमरेतून असा एक ट्विस्ट करायचा, एक हा छातीचा भाग आहे इथून ट्विस्ट करायचा आणि खांद्याच्या या भागांमधून ट्विस्ट करायचा. आता तुम्हाला मी एकदा दाखवते. दोन्ही पायांमध्ये असं अंतर घ्या. दोन्ही पाय सरळ ताणलेले, स्ट्रेच. दोन्ही हात बाजूला ताणलेले. माझ्या या चारी स्ट्रेच केलेल्या भागांमध्ये मी सिमिलर एनर्जी यूज करते. आता मी माझा एक पाय पूर्ण बाजूला घेतलेला आहे. पाय पूर्ण सरळ, हात ताणलेले. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना कंबर न हलवता हळूहळू खाली. आता जर तुमचा हात पूर्णपणे असा खाली पोहोचत नसेल तर तुम्ही योगासनं करण्यासाठीचे काही ब्लॉक्स असतात ते वापरू शकता किंवा असं जाड टॉवेल वापरू शकता. इथे तुम्ही मागे ठेवून देते. आता 3 ट्विस्ट. पहिला ट्विस्ट जर लोअर ॲब्डॉमेन आणि स्टर्नमोन डाऊन डिरेक्शनला असेल तर त्याला समोर आणा. हे पहिलं करेक्शन करा. एक. दुसरं करेक्शन चेस्ट, फ्रंट. थर्ड करेक्शन शोल्डर्स स्ट्रेट. फोर्थ करेक्शन मांडी आउटर डिरेक्शनला, एक्सटर्नल रोटेशन. आणि ही मांडी सुद्धा आउटर डिरेक्शनला. आता या पायावरती पूर्ण माझं वजन आहे तर हा पाय प्रेस करून ते वजन इक्वली त्या बाजूला सुद्धा घेण्याचा प्रयत्न करायचा. तर आज आपण त्रिकोणासनातले अलाइनमेंट्स पाहून घेतलेत. हे अलाइनमेंट्स खूप महत्वाचे आहेत कारण शरीरामध्ये वाकडेपणा असतो तो तर घालवायचाच असतो, पण मूळ त्याचं आहे ते मनाच्या वाकडेपणामध्ये. जर तुमचं चित्त शरीराच्या ठिकाणी नाहीये तर ते नक्कीच बाह्य विषयांमध्ये आहे. कधी कधी चित्त हे मूढ अवस्थेत असतं म्हणजे अज्ञान आणि आळसाने भरलेलं असतं. कधी ते क्षिप्त अवस्थेत असतं म्हणजे संपूर्ण चंचलत्व असतं. कधी हे कधी ते, कधी विक्षिप्त अवस्थेमध्ये असतं. बऱ्याचदा चंचलताने कधीतरी मन शांत होण्याचा प्रयत्न करत असतं आणि कधी कधी ते एकाग्र अवस्थेमध्ये येत असतं. एकाग्र अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं चंचलत्व नसतं आणि संपूर्ण एकाग्रता असते. शरीराचे कंप गेलेले असतात, मनाचेही कंप गेलेले असतात, द्वंद्व हळूहळू कमी झालेले असतात आणि तेव्हा ही एकाग्र अवस्था येते. आणि मला वाटतं हे अलाइनमेंट सुधारल्याने स्थिरम सुखम अवस्थेचा आपला सराव होईल. अलाइनमेंट सुधारले की स्थिरता येते कारण सरळ होतं ना शरीर, आणि शरीर सरळ झालं त्याच्यातले सर्व त्रुटी नाहीशा झाल्या की त्यानंतर स्थिरतेचा अनुभव माणूस घेऊ शकतो कारण त्याचं मन मूढ अवस्थेतून एकाग्रमध्ये येतं. ते क्षिप्त ते एकाग्रपर्यंत येतं. ते विक्षिप्त अवस्थेत असेल तर ते एकाग्र होतं. तर असा योगासनांचा आनंद आपण सर्वांनी घ्यायचा असतो. तर अशीच अनेक योगासनं आपण नियमितपणे शिकत राहूयात. तोपर्यंत तुम्ही त्रिकोणासनाचा सराव करायला सुरुवात करा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.